एक स्त्री समाजात जगताना किती पात्र साकारते, आई, बहीण, बायको, एम्प्लॉई, आणि हे सगळं ती कसं मॅनेज करत असेल ऐकूनच विचारात पडला ना. काळजी नसावी याच विषयावरती बेतलेला चित्रपट म्हणजे तिघी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आणि आज आपण त्या चित्रपटावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र आणि आपण सगळं पाहताय आपला लाडका यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. लेट मी टेल यू वन थिंग, हा तो तुमचा रूटीन चित्रपट नाही ज्यामध्ये तुम्ही पॉपकॉर्न घेऊन बसताल आणि तुम्हाला स्क्रीनवरती धडामधुडून बघायला भेटेल. हा चित्रपट एका स्त्रीच्या मनात चाललेल्या द्वंद्वांबद्दल स्पष्टपणे व्यक्त होतो. कथेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर भारती आचरेकर यांच्या पात्राला 4थ्या स्टेजचा कॅन्सर असतो आणि गेल्या 3 वर्षापासून त्या सारिका म्हणजे सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत असतात, म्हणजे त्या त्यांचा सांभाळ करत असतात. एक दिवस अचानक त्यांना ॲडमिट करावं लागतं. ती येते स्वाती म्हणजे नेहा पेंडसे. आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की गेल्या 3 वर्षांपासून ती एका पर्टिक्युलर कारणासाठी ती तिच्या आईला सुद्धा भेटलेली नाही. आता ते कारण काय आणि सोबतच या तिघींचे रिलेशन्स बॉन्डिंग कसं आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगितले आणि काही सिक्रेट्स आहेत ते सुद्धा एंडमध्ये रिव्हील होतात. तर चित्रपटाबद्दल सांगायचं तर चित्रपट खरंच अप्रतिम झाला. चित्रपट हा ऑल द टाइम तुम्हाला घट्ट पकडून ठेवतो. तो कुठेच तुम्हाला इरिटेट करत नाही किंवा बोर करत नाही किंवा तो तुम्हाला तुमचा मोबाईल काढायची सुद्धा संधी देत नाही. आता चित्रपटाला सुंदर पद्धतीने डिस्क्राईब करायचं झालं तर सुंदरतेचा मुखवटा गळून पडल्यावरती जे काही सत्य आपल्या समोर येतं ना तो म्हणजे हा चित्रपट कुठेच इफ आणि बट सोडत नाही. तो ज्या फ्लोमध्ये चालू झाला त्याच फ्लोमध्ये तो संपतो. आणि चित्रपटात काही फ्रेम्स आहेत त्या इतक्या सुंदर पद्धतीने टिपलेल्या आहेत ना की भावनांचं आदान प्रदान ज्या प्रकारे दिसतं आपल्याला स्क्रीनवरती, ते ज्या प्रकारे पर्टिक्युलर फ्रेममध्ये टिपलं आहे ना ते खरंच खूप जास्त सुंदर आहे आणि तेच मुळात तुमचं लक्ष वेधून जातं. चित्रपटात ना प्रत्येक पात्राचा एक कोर आहे आणि तो इतक्या सुंदर पद्धतीने एक्सप्लोअर केला आहे ना, खरंच खूप सुंदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चित्रपट सुरुवातीला जे काही प्रश्न घेऊन येतो ना सरते शेवटी त्या सगळ्यांची उत्तरं देऊन जातो. तो राग, ती घुसमट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स, हे सगळं अतिशय तंतोतंत पद्धतीने चित्रपटात टिपलाय. मी माझ्या मागच्या बऱ्याच फ्रेममध्ये बोललोय की एक सेम फ्रेम पासून सुरू झालेला चित्रपट त्याच सेम फ्रेमवरती संपतो ना तर तो चित्रपट खरंच स्पेशल असतो. ते म्हणतात ना फुल सर्कल, अगदी तसंच. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो सगळ्यांची कामं भन्नाट झालीत, एक से बडकर एक कामं झालीत. प्रत्येक पात्राची भारती आचरेकर यांनी जी आई साकारली ना ती खरंच, ते असं ना की वय झाल्यानंतर सतत बेडवर पडून राहणं, आपल्या विचारांमध्ये गुरफटून राहणं आणि सतत वेदनेने कहाळत राहणं आणि ते इतकं कंटाळलेलं असताना कुठेतरी आयुष्यात मोकळा श्वास घ्यायचा असतो तो होत नाही. त्यामुळे ती जी सिच्युएशन आहे ना ती स्क्रीनवरती इतकं उत्तम आणि बखुबीने त्यांनी साकारली आहे ना. सोनाली कुलकर्णीचा नो मेकअप लुक तिच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींची जाणीव करून देतो. आई सतत बेडवर पडली असल्याने तिच्या मनासारख्या गोष्टी तिला करताच येत नाही आणि यामुळे तिची होणारी चिडचिड कसली अफलातून दाखवली आणि कसलं जबर काम केलंय तिने. नेहा पेंडसेने तिचं पात्र इतकं ॲप साकारलंय ना की घरात पैसे हवेत, त्याच्यानंतर ती तिच्या बॉसकडून पैसे घेते. आता तो बॉस तिच्या मागे लागलाय, पैसे मागत नाही, त्या बदल्यात तो तिला हॅरॅस करतो आणि सोबतच नवरा इतका कमकुवत आहे की पैशाच्या रूपाने तो कुठलीच मदत करू शकत नाही आणि त्यामुळे हतबल झालेले ते पात्र ज्या प्रकारे आपल्या समोर येतं ना तुम्हाला ते खिन्न करून टाकतं. पुष्कराज चित्रपटकर आणि निपुण धर्माधिकार यांचं जेवढं काम आहे ते सगळं अप्रतिम आणि सुंदर पद्धतीने त्यांनी साकारले. ओव्हरऑल हा चित्रपट मनात घुसमटत पडलेल्या भावनांना मोकळी कशी करून द्यायची या बाबतीत एकदम सुंदर आणि सुरेख पद्धतीने भाष्य करतो. त्यामुळे हा चित्रपट मला खरंच आवडले आणि माझ्याकडून तरी हा चित्रपट मस्ट वॉच आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने, प्रत्येक भारतातल्या व्यक्तीने हा चित्रपट नक्की बघायला हवा आणि यासोबतच या चित्रपटाला मी देईन 3.5 आउट ऑफ 5 स्टार. तर मित्रांनो, हा होता माझा तिघी या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना त्यासुद्धा सांगायला विसरू नका आणि सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही नक्की फॉलो करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तात धन्यवाद, काळजी घ्या.